राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता रखडलेला असून चाकूर परिसरामध्ये 25,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते। रखडलेला निधी तातडीने जमा करण्याची मागणी केली जाते। तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता शासनाकडून मार्चमध्ये मिळालेला आहे। पुढील नवा हप्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे, असे शिवचंद्रपाल जाधव तालुका कृषी अधिकारी यांनी म्हटलेले आहे। 7/12वरती नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवरती आणा, बावनकुळे यांचे आदेश देण्यात आलेले आहे। सर्वांना कर्जमाफी व शासकीय योजनांचा लाभ मिळणार। सोयाबीनच्या शेंगांना पडला अळीचा विळखा। अंजनडोहमध्ये 60% अधिक नुकसान झालेले आहे। शेतकरी पूर्णतः हतबल झालेले आहे। फळबाग लागवडीमधून 65 शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 51.60 हेक्टर 23,790 झाडांची लागवड करण्यात आली। पाणलोटातून शाश्वत शेतीकडे वाटचाल। आवक मंदावल्याने 18 दरवाजे बंद। जायकवाडी धरणामध्ये 93.38% पाणीसाठा। 2 लाख हेक्टर क्षेत्राला होणार मोठा फायदा। आवास प्लससाठी सातारा जिल्ह्यामध्ये 94,000 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले। 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये लाभार्थ्यांच्या यादीला मिळणार मान्यता। घरकुलाची यादी 15ला होणार निश्चित। सांगली जिल्ह्यामध्ये 95,000 कुटुंबांचे झाले सर्वेक्षण। रेशन धान्य वितरण संतगतीने। पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण होत आहेत। दुकानांसमोर नागरिकांच्या रांगाच रांगा। मुरुडमध्ये विक्रमी 1,334 मिलीमीटर पाऊस झालेला असून शेतीची कामे लावण्या अंतिम टप्प्यामध्ये। शेतीसाठी पाऊस चांगला ठरतोय। राज्यभरामध्ये खताचे 1,203 विक्री परवाने निलंबित। खताच्या लिंकिंग विरोधामध्ये कठोर कारवाई करा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश देण्यात आले। आता थेट तक्रार करा। नाफेड एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा सडला। खरेदी प्रक्रियेवरती पुन्हा संशय व्यक्त होतोय। चांदवड तालुक्यात दक्षता समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला। मोहोळ तालुक्यातील 1,719 शेतकऱ्यांची कर्जमाफी। 19,77,26,000 रुपयांची रक्कम। पिकांच्या राखरांगोळीनंतर उपसाबंदी उठवणार का? नेर धरणामध्ये केबल चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांना लाखोचा भूर्दंड। पिके वाचवण्यासाठी उपसाबंदी त्वरित उठवा। मध्य प्रदेश राजस्थानमध्ये मुसळधार। अनेक भागांमध्ये पूर। वाराणसीमध्ये 100पेक्षा अधिक मंदिरे पाण्याखाली गेली। हिमाचलमध्ये 313 रस्ते बंद। कोल्हापूर शहरामध्ये उघडीप। गगनबावळ्यासह 4 धरण क्षेत्रात अतिवृष्टी। कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला। कोल्हापुरामध्ये 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर अग्निवीर भरती प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी चोख नियोजन करा, जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड म्हणाले। इथेनॉल विक्रीने ओलांडला 800 कोटींचा टप्पा। एकूण वितरणामध्ये 76% वाटा। धान्यापासून तयार केलेल्या इंधनचा। खराब धान्यातून इथेनॉल निर्मिती। पारनेर बाजार समितीत कांदा 3,400 रुपये प्रति क्विंटल। उच्चांकी भावामुळे शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा। रायगड जिल्ह्यामध्ये 7,367 शेतकरी खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून 10 कोटींपेक्षा अधिक निधीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। पेपर फुटीविरोधी केंद्राचा कठोर कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। 15 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती दाखल। देशामधील 166 धरणांमध्ये 52% पाणीसाठा। देशातील 166 प्रमुख जलाशयांमध्ये 96.966 अब्ज घनमीटर म्हणजेच उपयुक्त क्षमतेच्या 52.82% पाणीसाठा उपलब्ध आहे। बेदाण्याचे दर स्थिर असून मागणी कमी अधिक होते। 65 ते 70 हजार टन बेदाणा शिल्लक आहे। संसदेमध्ये चर्चेसाठी मी तयार। विरोधकांच्या गदारोळावरती अमित शहांनी मौन सोडले। गोळीबारांना आदेश अमित शहांनी दिले का, असे राहुल गांधींनी पलटवार केला। उमरा परिसरामध्ये केळी पिकावरती करपारोगाचा प्रादुर्भाव। केळीचे पाने वाळण्यास सुरुवात झाली। कृषी विभागाने पाहणी करून तातडीने मार्गदर्शन उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। ढगाळ वातावरण, शेतकरी चिंतेमध्ये। वीज बिलाचा शॉक, सर्वसामान्यांना झटका बसतोय। घरगुती दरामध्ये 60 पैशांपर्यंत वाढ झालेली आहे। महावितरणकडून जुलैच्या वीज वापरात इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले। इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसह उद्योग आणि वाणिज्य ग्राहकांनाही फटका बसणार।
विदर्भामध्ये पावसाची 13% तूट, 8 जिल्हे सरासरीपेक्षा पिछाडीवरती. 12 ऑगस्टपर्यंत 532.1 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अकोल्यामध्ये 20% तूट, गोंदिया बुलढाण्यामध्ये अधिक पाऊस. सातबाऱ्यावरती नाव नसलेले शेतकरी येणार आता रेकॉर्डवरती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2,31,000 शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टेकचा मार्ग मोकळा झालेला असून शेतकरी कर्जमाफीचा लांना लाभ मिळणार. मोदी आवास घरकुल योजना राज्यातील 97,622 घरांचे काम अजूनसुद्धा अपूर्णच आहे. 99.8% घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून उर्वरित काम पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. पिके डोलू लागली, मात्र विविध कीड रोगांचा छुपा हल्ला होतोय. वातावरण पोषक असले तरी पाणी साचलेल्या भागामध्ये अधिक काळजी आवश्यक असणार आहे. कमी खर्चातील जैविक फवारणी भर देण्याचा सल्ला दिला जातोय. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,500 कधी जमा होणार? मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न उपस्थित केला जातोय. पीक विम्यासह अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे विविध शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. अकोला जिल्ह्यात केवळ 67 हेक्टर क्षेत्रावरती फळबाग लागवड केली जाते. दमदार पावसाअभावी फळबाग लागवड रेंगाळलेली असून जोरदार पावसानंतर फळबाग लागवडीला वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते. 6 महिन्यांपासून नवीन गॅस कनेक्शनचा खोळंबा होतोय. ग्राहक त्रस्त झालेले आहे. आखाती देशातील युद्धापासून नोंदणी प्रक्रिया बंद झालेली आहे. निर्बंध हटवले तरी नवीन जोडणीचा निर्णय नाही. दुसरी मुलगी झाल्यास 6,000 मातृवंदनामध्ये नोंदणी तुम्ही केली का? वाशिम जिल्ह्यामध्ये योजनेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. गर्भवती महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यावरती विशेष भर दिली जाते. वाशिम रिसोड मालेगावमध्ये जोरदार, कारंजा मनोऱ्यामध्ये प्रतीक्षा ही कायम आहे. अनसिंग महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. रिसोड तालुक्यातील पैनगंगा व अढळ नदी वाहती. विक्रीसाठी युरियाचा साठा खुला करण्यात आला. एकाला 4 गोण्यास मिळणार. 53 केंद्रातून वितरण. लिंकिंग केल्यास तक्रारीची सुविधा उपलब्ध. मुदतवाढीनंतर प्रतिसाद. वाशिम जिल्ह्यामध्ये 1.65 लाख शेतकऱ्यांनी काढला विमा. नैसर्गिक आपत्तीमध्ये खरीप पिकांना विम्याचे कवच. वन्य प्राण्यांचा उपद्रव आणि पाण्याचे संकट. शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहे. संकटाची मालिका ही सुरूच असून शेतकऱ्यांच्या बांधावरती उपाययोजना करणे गरजेचे ठरणार. उजनी धरणातील सौर ऊर्जा प्रकल्प, मासेमारीचा खासगी ठेका रद्द करा. जलसंपदाच्या विरोधामध्ये आंदोलन. मच्छीमार संघर्ष कृती समितीचा पूनम गेट समोर ठिय्या. ऐन पावसाळ्यामध्ये भूजल पातळी घटली. विहीर कोरड्या पडल्या. पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जाते. बळीराच्या चिंतेमध्ये पंढरपूर परिसरामध्ये पिकांवरती याचा परिणाम होतोय. 3 महिने उलटले तरी सुद्धा दमदार पाऊस नाहीच. उजनीचे पाणी कुरनूरकडे. 2 पंपातून विसर्ग सुरू. कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी केली जाते. ऐन पावसाळ्यामध्ये 6 गावातील 64 वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी. सांगोला तालुक्यामध्ये भीषण चित्र. 29 ग्रामपंचायतींना 15 लाख लिटर पाणी. ग्रामीणमध्ये बायोगॅस योजना. आता सिलेंडरची नाही कटकट. जंगलतोडी रोखणार. इंधनाच्या टंचाईवरती अशी ही मात. गृहिणींना मिळतोय दिलासा. स्मार्ट मीटरचे रिपोर्ट कार्ड. चेक मीटरने होणार परीक्षा. शहरामध्ये 3.25 लाख स्मार्ट मीटर. 5% ग्राहकांकडे समांतर मीट बसवण्याचे निर्देश. महाडीबीटी 2.0चा फज्जा. शिष्यवृत्ती ठप्प. 121 योजनांच्या भाराने पोर्टल हँग होते. विद्यार्थ्यांचे नुकसान. एफडीएच्या सर्जिकल स्ट्राईकची धास्ती. भेसळखोर गायब झालेले असून दूध उत्पादनांची भाववाढ. हिंगोली जिल्ह्यामध्ये झीरामजीचा गोंधळ. संकेतस्थळ ठप्प झालेले असून लाभार्थी हैराण होत आहे. 150वर विलंबाची थप्पी. ऑनलाईन नोंदणी आणि विलंबाची प्रक्रिया ठप्प. आता बारीक आकाराच्या युरियासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी धावपळ. 70,679 मॅट्रिक टन युरिया उपलब्ध करून दिला होता. लातूर जिल्ह्यातील 23,000 शेतकऱ्यांचे खाते बेबाकी. नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग झालाय मोकळा. गोवर्धन योजनेतील 100% बायोगॅस खरेदीची केंद्र सरकारकडून हमी दिली जाते. बायो सीएनजीद्वारे तरुणांना रोजगारांची संधी. बीबी ठोंबरे म्हणाले. पिंक ई रिक्षाचे दुप्पट अनुदान. लाभार्थ्यांमध्ये 50% कपात. ई रिक्षा खरेदीसाठी मिळतो 40% शासन हिस्सा. कर्जाचा वाटा 70वरून 50%वरती. केळी उत्पादकांना दिलासा मिळतोय. आता व्यापाऱ्यांना परवानगी सक्तीची आहे. विनापरवाना खरेदीवरती कायदेशीर कारवाईचे आदेश दिले जात आहे. 5 वर्षामध्ये परभणीच्या प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रामध्ये 54% घसरण. कागदावरतीच मुरते सिंचनाचे पाणी. सर्वाधिक 90,000 हेक्टरवरती गेले होते 2022-23 मध्ये सिंचन. श्रावण तोंडावरती येऊन पोहोचला. साखरेचा गोडवा 10 रुपयांनी महागला. परभणीच्या बाजारपेठेमध्ये 55 रुपये किलोने होते विक्री.
NCMC कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहकांवरती होणार कारवाई. प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळकडून तक्रारीची गंभीर दखल. उपाययोजनाने दिले निर्देश. आधी नुकसान भरपाई, मगच विस्तार. शेतकरी आक्रमक. कागल मुरगुड राज्यमार्गाचे रुंदीकरण, रस्त्याचे काम थांबविले. नुकसान जास्त, भरपाई कमी. 4,000 हेक्टर शेतीचा पीक विमा. निकषात केलेल्या बदलामुळे योजनांना कमी प्रतिसाद. शेतकऱ्यांना लाभ मिळणे झाले कठीण. पाळणेकोंड धरण फुल झालेले असून आता चिंता मिटली. मुसळधार पावसामुळे पाणी सांडवा ओसंडून वाहू लागला. पाऊस गायब, पिके अडचणीमध्ये. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेमध्ये. नगर जिल्ह्यामध्ये 87% पाणीसाठा. जायकवाडीमध्ये 2 महिन्यात 7 TMC. कोकणाला यंदा पावसाने पाणीदार गिफ्ट मिळाले. ठाणे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत धरण तुडूंब भरलेले आहे. पाणी टंचाईची चिंता झाली दूर. पाऊस सुरूच आहे. खरीपातील पिकांची सातबाऱ्यावरती नोंदणी सुरू झालेली आहे. सुमारे 63,000 सहाय्यक करणार नोंद. गुळाने वाढवली सर्वसामान्यांची शुगर. प्रति किलो 60 रुपयांचा दर. पिवळ्या सेंद्रिय गुळाची दररोज 100 टन आवक होते. मागणीमध्ये मोठी वाढ झालेली असून चिक्की गुळाला पसंती मिळते. सणाच्या पार्श्वभूमीवरती दरामध्ये तेजी. सिलेंडर OTP सक्तीने ग्राहक गॅसवरती. ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा व्यत्यय. बुकिंग अडले. गॅस एजन्सीकडून अडवणूक होते. पेन तालुक्यामधील शिवार हिरवगार. 75% भात लावण्या पूर्ण झालेल्या असून कृषी विभागाचे पीक प्रात्यक्षिक. 75 शेतकरी गटांची निर्मिती. आता 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनामध्ये येणार. अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे. 10च्या 100 कोटी आणि 20 रुपयांच्या 100 कोटी पॉलिमर नोटा छापणार. राज्यातील धरणांमध्ये 71% पाणीसाठा. मराठवाडा विदर्भामध्ये पाण्याची चिंता ही कायम आहे. पुणे कोकण विभागाला दिलासा. सहकारी संस्थांना थेट कर्ज अनुदान मार्ग मोकळा. NCDC दुरुस्त विधेयक लोकसभेमध्ये सादर. NCDCचे अधिकार वाढणार. महिला बांधकाम कामगारांच्या प्रसूतीसाठी मिळणार 25,000 रुपये. प्रसूती नैसर्गिक असो वा सीझर आर्थिक मदत मिळणार. पतविक्रेत्यांच्या आत्मनिर्भरतेने देशात महाराष्ट्र तिसरा आहे. PM स्वनिधी 2.0ची प्रभावी अंमलबजावणी. 2.96 लाख पतविक्रेत्यांना कर्ज देण्यात येते. देशात नाशिक 14व्या स्थानी आहे. दारणातून सर्वाधिक 1,250 क्युसेक विसर्ग झालेला आहे. पावसाने उघडीप दिल्याने धरणांचा विसर्ग नियंत्रणामध्ये आहे. खारेपाटातील 5,000 हेक्टर शेती नापीक झालेली आहे. शेतकऱ्यांवरती रोजंदारीची वेळ आलेली आहे. नुकसान भरपाईसह कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली जाते. महाडमधील खाडीपट्ट्याचे शिवार झाले हिरवेगार. खाडीपट्ट्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या पिकाची आशा. हिरवेगार शिवार मनामध्ये आशा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.